आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। पाटील साहेब, माझं एक काम करा, त्यातली मला 3 टोकन्स काढून द्या। डोळे बंद कर आणि एक एक दे। 1 2 3 टोकन्स मला मिळालेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 6। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 53। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव प्रशांत भांजे। अच्छा, प्रशांत काय करतोस? मी सध्या व्यावसायिक आहे। बरं, कशाचा व्यवसाय? रेती स्वल्पकर। बरं, घरी कोण कोण असतं? मी आई वडील आणि बहीण। बरं, मला सांग की तुला कुठला प्रसंग आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल तुझ्या आयुष्यात घडलेला? मला आवडलेला, खरं तर मला क्रिकेट खेळायची आवड होती। तर एका दिवशी टुर्नामेंट्स आमच्या इथे होत आहेत, तर त्या दिवशी शेवटला चेंडू होता आणि त्या एका चेंडूमध्ये 2 रन्स पाहिजे होते। आणि त्यावेळेला तो चेंडू माझ्याकडे कॅच म्हणून आलेला आणि ती कॅच माझ्यातून सुटलेली। तर त्यावेळेला माझ्या सगळ्या सवंगड्यांनी मला भरपूर शिव्या वगैरे दिलेल्या आहेत। तो मला प्रसंग आवडतो, सारखा आठवतो। ठीक आहे, या राऊंड मध्ये कशी तू खरेदी करतोस ते पाहायचं आहे, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? प्रमोद दामोदर पाटील। अच्छा प्रमोद दादा, आपण काय करता? मी व्यवसाय करतो। बरं, कशाचा व्यवसाय? मी ट्रान्सपोर्टिंग करतो। बरं, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? हो, मला एक प्रसंग आठवतो। 2002 साली आम्ही इस्पातमध्ये काम करत होतो आणि आमची दोघांची इथून आमची ट्रान्सपोर्टिंग झाली होती की एकाला इथून कुठेतरी आफ्रिकेला पाठवण्याचं ठरवलेलं कंपनीने। तर तो मित्र माझ्याकडे 2002 साली आलेला आणि त्याच्यानंतर आम्ही पोहायला गेलो होतो तळ्यावरती। तर मला पोहता यायचं, पण खूप असं दूर गेलं की माझ्या गोळ्या यायचे पायाला। तर तो मित्रांनी पोहण्याची त्याला जास्त प्रॅक्टिस होती, त्याने डायरेक्ट तळावर उडी मारली। त्याच्यानंतर तो आतमध्ये गेला, तर त्याच्यानंतर मला त्यांनी बोलवलं, तर मी पण डायरेक्ट उडी मारली, आतमध्ये गेलो। पण येता वेळी माझा प्रॉब्लेम असा झाला की माझ्या पायाला पण गोळे आले, मग त्यांनी मला अस्ती शेवटी साईडला खेचून काढला। बरं, हा प्रसंग खूप अजूनही अंगावर शहारे आणत असेल ना? बरं, त्या मित्राचे खूप आभार मानले पाहिजेत करता तुम्ही, पण मित्र असतातच याच्यासाठी। बरं, घरची खरेदी सगळी कोण करतं? मीच करतो। तुम्हीच करता? त्यामुळे खरेदीचा अंदाज आहे। बरं, काय काय महिन्याची खरेदी करावी लागते? खरेदीची घरात लागणारी डाळ, साखर, चायपत्ती असं लागणारी वस्तू सर्व मी आणतो। बरं, या वस्तूंबरोबर स्नॅक्सची खरेदी पण करावी लागते ना? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात महिन्याला आपल्याला खरेदी करावी लागतात। हे सगळं खरेदीचं साहित्य मी आज ठेवणार आहे, बघूया त्याची खरेदी तुम्ही कशी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? स्वप्नाली मनोहर पाटील। अच्छा स्वप्नाली, तू काय करतेस? मी 11वीला आहे आता। बर, आणि मग घरी मदत असते तुझी? हो। बर, खरेदीला तू जातेस? नाही, आमचं दुकान आहे घरातच। आता घरातच दुकान आहे, त्यामुळे सगळ्या किमती माहित असणार? जास्त नाही। जास्त नाही माहित? दुकानात कधी जात नाहीस? जातो, थोडी। मला सांग, तुला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? आम्ही जेव्हा सहलीला गेलेलो तेव्हा आम्ही खूप मजा केली, खूप दंगा केला, आणि जेव्हा झोपायला गेलो तेव्हा आम्हाला वाटले सर झोपले आहेत, तेव्हा आम्ही आणखीनच खूप दंगा करायला लागलो, तेव्हा सर आम्हाला ओरडले? हा प्रसंग चांगलाच लक्षात आहे। असो, पण इथं खरेदी करताना मी तुला अजिबात ओरडणार नाहीये। तुला पाहिजे तशी मनसोक्त खरेदी कर, पण बजेट मध्येच खरेदी कर, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 813 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। चला लवकर खरेदी करायची आहे। खालती पाडू नका, 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 खालती पाडू नका। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. प्रशांत भांजी यांनी केलेली खरेदी आहे 415 रुपयांची. प्रमोद पाटील यांनी केलेली खरेदी आहे 588 रुपयांची. तर स्वप्नाली पाटील हिनं केलेली खरेदी आहे 601 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुला. अभिनंदन. थँक्यू. दुकानात थोडे थोडे जातीस त्यामुळे थोडी थोडी तरी खरेदी तुला जमली. आता जॅकपॉट राऊंडचं काय तयार आहे. जिंकणार? हो. बर, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या अंदाजे कितीचे विजेते सुनील दादा आणि सुपर मार्केट राऊंडची विजेती स्वप्नाली दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड जिंकायचा असेल तर चावी निवडण्याची संधी मिळवणं फार महत्वपूर्ण असतं आणि त्यासाठी 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही तुमच्या समोर काही मोकळ्या बास्केट ठेवलेल्या आहेत. तुमच्या दोघांसमोर एक एक बास्केट आहे. त्या बास्केटमध्ये तुम्हाला या बास्केटमधले चेंडू नेऊन टाकायचे आहेत. पण हे चेंडू तुम्हाला हनवटीमध्ये पकडायचे आहेत आणि घसरत घसरत जाऊन तिथे नेऊन टाकायचे आहेत आणि टाकल्यानंतर पुन्हा उलटं यायचं आहे. लक्षात ठेवा, एके वेळेला तुम्ही 1 किंवा त्याच्यापेक्षा अधिक चेंडू नेऊ शकता. त्यामुळे बघा, जास्तीत जास्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. जो सर्वाधिक चेंडू टाकेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? सगळेजण तयार? चला तर मग सुरुवात करूया. 3:3 लवकर. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक चेंडू जमा केलेत ते. सगळ्यात पहिल्यांदा सुनील दादा 1 2 3 4 5 6 आणि 7 चेंडू जमा केलेत. तर इकडे स्वप्नालीने 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेंडू जमा केलेत. त्यामुळे ती ठरली आहे विजेती आणि तिला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? स्वप्नाली कोणत्या रंगाची चावी निवडणार? मी लाल रंगाची. लाल रंगाची का? मला आवडतं तर. तुला आवडतो म्हणून लाल. नक्की? हो, नक्की. निवड मग. स्वप्नालीनं निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे सुनील दादांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेतीनच्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे स्वप्नाली. तिला मिळालाय साबण. अभिनंदन. धन्यवाद. आता काय? आता काही कपडे धुवायचे. त्या कपडे धुण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे सुनील दादा. त्याला मिळालेला आहे ड्युएल सिम मोबाईल हँडसेट. अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. चेहरा काय खुललाय बघा. टेप रेकॉर्डर मिळालेला आहे. ड्युएल सिम कार्डचा आपला मोबाईल पण मिळालेला आहे. म्हणजे काय? एक नंबर वहिनींसाठी आणि दुसरा मित्रांसाठी. दादा तुला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कोणती गोष्ट आहे जिला शाखा आहेत पण फूल नाही की पान नाही? तुम्ही या. तुमचं नाव? शशिकांत बाळाराम पाटील. आणि उत्तर? मनुष्यदेह. मनुष्यदेह नाही. नाही. शाखा आहेत पण पान नाही, फूल नाही. तुम्ही या. तुमचं नाव? जयवंत लक्ष्मण पाटील. आणि उत्तर? संस्था. संस्था. संस्था हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.